स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रवास थोडा मित्र. नमस्कार मित्रांनो, ही माझी आहे विंडो आणि ज्यातून मी सगळ्या पक्ष्यांचे व्हिडिओ शूट करतो. गेले 3-4 महिने लॉकडाऊन असल्याकारणाने खूप छानच वेळ भेटला. वर्क फ्रॉम असल्यामुळे कामही करण्यात मजा आली, इवन व्हिडिओही शूट करण्यात खूप छान असा वेळ मिळाला. सो मॉर्निंग इव्हिनिंगला आम्ही खूप एन्जॉय करायचो त्यांच्याबरोबर. आम्ही खूपच एक्साइट होतो त्यांना बघण्यासाठी. त्यातूनच इम्प्रेशन भेटले की चलो आपण काही पक्ष्यांचे व्हिडिओ शूट करूया. सो आता मी तुम्हाला दाखवणार आहोत व्हाईट बगळ्याच्या ब्रीडिंगपासून, त्यांना सांभाळण्यापासून, त्यांचं केअरिंग करण्यापासून, पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी जी एफर्ट्स घेतलेत त्याचे. सो तर आता आपण पाहू की कसं त्यांनी त्यांचं घर तयार होण्यापासून, त्यांची पिल्लं जन्माला येण्यापासून त्यांना सांभाळण्यात त्यांनी किती एफर्ट्स घेतले. सो चला तर स्मॉल डॉक्युमेंटरी द ग्रेट इग्रेट ड्युरिंग अ नेस्टिंग. सुंदर असा हा पांढरा पक्षी, याला मराठीमध्ये गायबगळा असेही म्हणतात. जगात बगळ्यांच्या सुमारे 64 जाती आढळतात. एका झाडावर त्यांचे अनेक घरटी असतात. त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू झाली होती आणि त्यांच्या विणीचा हंगाम उत्तर भारतात जून ते ऑगस्ट, तर दक्षिण भारतात नोव्हेंबर मार्च असा असतो. त्या हिरव्या पानांमध्ये त्यांचा पांढरा शुभ्र रंग खूप खुलून दिसत होता. बगळ्यात नर आणि मादी यांचा रंग सारखाच असतो, मात्र विणीच्या हंगामात चोच व पाय यांचा रंग भडक तपकिरी किंवा करडा होतो. या काळात त्यांची पिसेही गडद रंगाची दिसून येतात. विणीच्या हंगामात त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर केसांसारखी नाजूक सोनेरी पिवळे लहान लहान पिसे उगवतात. त्यांच्या पाठीवरही अशीच रंगीत व लांब मोठी पिसे असतात. काही वेळा तर डोक्यावर आणि मानेवर निराळी रंगछटा दिसून येतात. त्यांची घरटी काट्यांनी तयार केलेली असतात. नर व मादी आळीपाळीने आपली कामे बजावत होती. घरटे तयार होते ना होते तोपर्यंत पावसाचे आगमन झाले. पावसाच्या आगमनाने सर्व माद्यांनी आपल्या घरट्यांमध्ये विसावा घेतला होता. ते आपल्या अंड्यांचे संरक्षण करताना खूप छान असे दिसत होते. आम्ही तिचा व्हिडिओ घेताना आमच्याकडे कुतूहलाने ते पाहत होते. मादी एका खेपेला 4 ते 5 अंडी घालते. अंड्यांचा रंग पांढरा असून त्यावरती निळ्या किंवा हिरव्या रंगाची झाक असते. महिनाभरात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला.
एके सकाळी उठून मी पाहिले तर आपल्याला खूप छान असे व्हाईट बगळ्याची 4 अशी खूप सुंदर पिल्ले त्या घरट्यामध्ये दिसली. वीस 25 दिवसानंतर पिल्लांवरती खूप छान असे सफेद पांढरे केस आले आहेत आणि ती घरट्याबाहेर पडण्याचे प्रयत्न करत आहे. महिनाभरानंतर आता पिल्ले बरीच मोठी झाली आहेत आणि ती घरट्याबाहेर पडत होती. नर बगळा हा त्यांची काळजी घेत होता. नर बगळा व मादी बगळा आळीपाळीने त्यांना अन्न भरवत होते. आपल्या पिल्लांच्या खाण्याचा हट्ट पुरवताना पांढऱ्या बगळ्याचे एक सुंदर दृश्य.
आता आपले पांढरे बगळे उडण्यासाठी तयार झाले आहेत. अशा या पांढऱ्या बगळ्याची गोष्ट आमच्या खिडकीतून दिसणाऱ्या सोनमोहराच्या झाडावरील पांढऱ्या बगळ्याची स्टोरी लॉकडाऊन असल्या कारणाने खूपच चांगली अनुभवता आली. तर कसा वाटला हा आमचा व्हिडिओ? आम्ही शेअर केलेला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहू. यासाठी